बाभुळगाव शहरामध्ये कचरा डेपोच्या धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. बाभुळगाव शहरातील वार्ड क्रमांक 13, 11 आणि 1 ला लागून असलेल्या डम्पिंग ग्राउंडने सध्या रौद्र रूप धारण केले आहे. या कचरा डेपोमुळे निर्माण होणाऱ्या उग्र वासाने आणि दररोज जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आणि धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः म्हणजे प्रशासनाने या कचऱ्यासाठी नवीन जागा उपलब्ध करून दिली असतानाही जुन्याच जागी कचरा टाकून तो जाळला जात असल्याचा एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वार्ड क्रमांक 13, 11 आणि 1 हे डम्पिंग ग्राउंडला अगदी लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे वायू प्रदूषण होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना श्वास घेण्यास मोठा त्रास होत आहे. आमच्या वस्तीत राहणे आता असह्य झाले आहे. खिडक्या उघडल्या की फक्त धूर आणि दुर्गंधीच येते, अशी आर्तहाक स्थानिक रहिवासी देत आहेत. या तिन्ही वार्डामध्ये बहुतांश लोकसंख्या ही हातावर पोट असणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या आणि कष्टकऱ्यांची आहे. आपल्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात व्यस्त असलेल्या या गरिबांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत असल्याचा आरोप होत आहे. राजकीय पाठबळ नसल्याने किंवा कोण बोलणार या मानसिकतेमुळे येथील लोकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे या तिन्ही वार्डापैकी एका वार्डाचे लोकप्रतिनिधी स्वतः याच परिसरात वास्तव्यास आहेत. आपल्याच प्रभागातील जनता नरक यातना भोगत असताना हे लोकप्रतिनिधी मुंग गिळून गप्प का, असा जळजळीत प्रश्न नागरिक विचारत आहेत. निवडणूक काळात आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या नेत्यांना आता या धुराचा आणि दुर्गंधीचा त्रास का जाणवत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकेकाळी ग्रामपंचायत असताना जो परिसर स्वच्छ आणि सुंदर होता, तिथे 2016 मध्ये नगरपंचायत अस्तित्वात येताच डम्पिंग ग्राउंडचे ग्रहण लागले. गेल्या 10 वर्षात शहराचा विस्तार झाला, कर वाढले, पण वार्ड क्रमांक 13 आणि 11च्या नशिबी मात्र फक्त कचरा आणि धूर झाला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी हा फक्त एक कचरा डेपो असेल, पण येथील रहिवाशांसाठी ते गेल्या दशकांपासून सुरू असलेले एक जीवघेणे संकट आहे. 2015 पूर्वीची स्वच्छता हिरवली असून आता फक्त आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. कचऱ्यासाठी नवीन जागा देऊनही केवळ कामचुकारपणामुळे याच ठिकाणी कचरा जाळला जात आहे. डम्पिंग ग्राउंड तात्काळ स्थलांतरित करून कचरा जाळणे बंद न केल्यास नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासन आणि संबंधित अधिकारी जागे होऊन या गोरगरीब जनतेला या विषारी धुरापासून मुक्त करणार का, याकडे संपूर्ण बाभुळगाव शहराचे लक्ष लागले आहे.